जगदीश नाईक यांच्यासाठी पहिला चेंडू वाईट आलेले पंच गणेश पाटील आणि स्क्वेअर लेग पंच राजेंद्र बजाके. नक्कीच भरतदादा पाटील महाराष्ट्र भाजपा कार्यकारिणी सदस्य आहेत, माजी नगरसेवक आणि दादांच्या मान सन्मानार्थ हे आपण वीर तानाजी दापोडे नवीन 40+ संघाच्या वतीनं भव्य दिव्याची स्पर्धा पाहतोय. इथे अपील जरूर पाहायला मिळाली, मात्र पंच सहमत नाही आहेत. नक्कीच मोहनदादा भोईर असतील, आमचे मित्र मनोज ठाकरे यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकतात. मान्यवर कक्षामध्ये आज हेमंतजी गुलवी मुसाबाई उपस्थित आहेत आणि आज त्यांच्यासाठी दिवस खास आहे. आज त्यांचा वाढदिवस. प्रिन्स शिकारी आई जोगेश्वरी जुनांदुर्गी संघाचे उत्कृष्ट खेळाडू यांच्याकडून मुसाबाईंना शुभेच्छा. मोठी विकेट फलंदाज जगदीश नाईकची दांडी गोल. पहिला धक्का जोशीलवान भादवर ए टीमसाठी. क्या बात आहे. मान्यवर कक्षामध्ये अगदी आपण पाहिले तर सिनियर 40+ देखील खेळाडू पाहायला मिळत आहेत. राजूदादा पाटील असतील, मनोज भाऊ पाटील, चिंतामण पाटील, तसेच दापोडे ग्रामपंचायतचे उपसरपंच दत्तादादा पाटील देखील आहेत आणि आमचे संपूर्ण आयोजन कमिटी वीर तानाजी दापोडे नवीन 40+ क्रिकेट संघ. नक्कीच नक्कीच एक गाव एक मंडल वीर तानाजी क्रीडा मंडल. बघूया इथे नवीन फलंदाज संदीप मोरे आलेत. नॉन स्ट्राईकला गुरु नाईक अजूनही जागेवरच उभे आहेत. जगदीश नाईकनं आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केला. नक्कीच भोपळा देखील फोडता आला नव्हता. एक वाईटची धाव संघाच्या फलकावर लागलेली आहे. बघूया महेश तरे षटकातील पुढील चेंडू संदीप मोरेसाठी इथे देखील आरवून दिले. त्रिफलचित फलंदाज संदीप मोरेची दांडी गोल. सलगच्या 2 चेंडूमध्ये 2 मौल्यवान विकेट आलेले आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी आहे. अगदी आपण पाहिलं तर स्वराज युवा प्रतिष्ठान कशिली संघासाठी ही स्पर्धा खूप लक्की राहिलेली आहे. नक्कीच या स्पर्धेमध्ये जी स्पॉन्सर केली आहे मान्य श्री हरिदास केसरीनाथ पाटील, आनंद लक्ष्मण पाटील आणि बंटी गुरुनाथ चौधरी. त्यानंतर जी पैठणी साडी आहे माजी उपसरपंच कविता संतोष पाटील. त्यानंतर आमचे समाजसेवक त्यांचे यजमान संतोष एकनाथ पाटील यांच्याकडून. त्यानंतर एक गिफ्ट आहे स्वर्गीय विठ्ठलदादा सुभाष पाटील यांच्या स्मरणार्थ आमचे दुर्वान पाटील यांच्या सौभाग्यवती महादेवी महिला मंडळचे अध्यक्ष आहेत कामिनी दुर्वान पाटील, त्यांचे देखील विशेष आभार. त्यानंतर हॉटेल बिग डॅडीचे प्रोपायटर रणजित पाटील, नवीन पाटील आणि सचिन पाटील यांच्याकडून कोल्ड्रिंक आहे. हॅट्रिक ऑन. सर्वांचं मनापासून आभार. वेलकम आनंदभाऊ पाटील. नक्कीच गणपतजी भोईर आणि साई मामा तुम्हाला मान्यवर कक्षामध्ये आमंत्रित केले जातोय. वीर तानाजी दापोडे नवीन 40+ संघाच्या वतीनं या आपण मान्यवर कक्षामध्ये. हेमंतजी गुलवी मुसाबाई यांना आमच्या 4व्या मानकुली नवीन 40+ संघाच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. चेंडू टाकून झाले 4 आणि धावा बनले 2. त्यामध्ये एक वाईटची धाव आहे. 2-2. अतिशय चांगला मैदान आहे. वीर तानाजी दापोडे अशी क्रीडानगरीची ओळख. चांगले स्टँड आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वर्गीय विठ्ठल नारायण पाटील स्टँड, त्यानंतर स्वर्गीय चंद्रभागा लक्ष्मण पाटील हा देखील प्रेक्षक स्टँड, कायमस्वरूपी खेळाडू कक्ष. आणि इथे चुकी जरूर पाहायला मिळाली सर्व्हिसच्या माध्यमातून, कारण की चेंडू हातामध्ये घेतला आणि पाय अगदी त्यांच्या सीमा रेषेला टच झाला होता.
नक्की जगनकाका म्हात्रे देखील आहेत. क्या बात आहे. या आपण जगनकाका म्हात्रे, गणपतजी भोईर, साई मामा सर्वांचं सायंकाळच्या सत्रामधून मनपूर्वक सहर्ष स्वागत. इथे चांगला फटका आपण पाहिला होता, मात्र इथे दोन्ही फलंदाज एकाच एंडला आहेत. इथे फलंदाजांना परतावं लागेल सुभाष पाटीलला. धावबाच्या स्वरूपात धक्का नंबर 3. अतिशय चांगलं मैदान आणि अतिशय चांगली स्पर्धा. वीर तानाजी दापोडे नवीन 40+ संघाच्या वतीनं आपण पाहतोय. भरतदादा पाटील यांच्या मान सन्मानार्थ ही स्पर्धा इथे आयोजित केलेली आहे. नक्की दापोडे गावचे उद्योजपती आहेत आणि महाराष्ट्र भाजपा कार्यकारिणी सदस्य, माजी नगरसेवक असं समाज कार्यामध्ये देखील दादांचं खूप मोठं नाव आहे. दापोडे गाव म्हटले की कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाहीये. नक्कीच रामशेठ भोसले आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. या आपण मान्यवर कक्षामध्ये बघा आमचे रामशेठ भोसले असतील, गणपतजी भोईर, साई मामा आणि जगनकाका म्हात्रे. 1 ओव्हर 7 आणि गडीबाद झाले 3. महत्वाचा सामना आहे. जो संघ सामना जिंकेल तो या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये धडक मारणार आहे. गोलंदाज साईनाथ पाटील, चांगली टीम आहे. स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली. मात्र सध्याच्या घडीला नवीन 40+ संघटनेमध्ये स्वयंभूस्फोट पायगाव टीम एक दादा टीम म्हणून आपल्याला पाहायला मिळते. काही मान्यवर आम्हाला जोडत आहेत. नक्कीच आज हेमंतजी गुलवी मुसाबाई देखील या स्पर्धेमध्ये त्यांची मोलाची उपस्थिती. आज त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस, त्यांचा जन्मदिवस आहे आणि नक्कीच आपल्या भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या वतीनं प्रतापजी पाटील साहेब असतील, मनोहरजी जोशी साहेब असतील आणि माजी अध्यक्ष गणेशजी केनी यांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. नवनाथजी भोईर साहेबांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम. आपला मान्य श्री भरतदादा पाटील चषक 2025 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. नवनाथजी भोईर एक युवा नेतृत्व उद्योजपती. आपल्या स्पर्धेमध्ये वीर तानाजी दापोडे नवीन 40+ संघाच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. साई पाटील डावखोर फलंदाज. गुरु नाईकसाठी हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट केलेला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग, थ्रो आलेली आहे. यष्टीरक्षक दिनेश इष्टांच्या मागे आहेत. इथे फलंदाज गुरु नाईकची देखील धावबाच्या स्वरूपात विकेट आलेली आहे. मैदानामध्ये पिंटू पाटील, नक्की जगदीश नाईक 0 बाद झाले. गुरु नाईकनं 8 धावांचं योगदान. संदीप मोरे 0, सुभाष पाटील 1. आता विजय आणि पिंटूवर या सामन्याची मोठी जबाबदारी आहे. अतिशय भव्य दिव्य स्पर्धा. या सीझनची 3री स्पर्धा आहे. नवीन 40+ क्रिकेट संघटनेचा आपण विचार केला तर चाचणी स्पर्धा, त्यानंतर स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक आणि ही आपण वीर तानाजी दापोडे नवीन 40+ क्रिकेट संघाची भरत पांडुरंग पाटील दादा चषक 2025 आजचा 3ऱ्या दिवसामध्ये आहोत. नक्कीच नरहरी पाटील आपले दापोडेचे उत्कृष्ट गायक, दिनेश पाटील आणि राजेश पाटील यांच्याकडून देखील हेमंतजी गुलवी मुसाबाई यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
धावसंख्या झालेली आहे ती 12. 4 बाद 12. चेंडू टाकून झालेत 9 आणि धावा बनलेत 12. पिंटू पाटील इथे चेंडूला अगदी ऑन साईडला केलेला आहे. चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जातोय. पिंटूच्या बॅटमधून आलाय हा पहिला चौकार. 10 चेंडूमध्ये 16 आलेत आणि पिंटूनं 2 चेंडूमध्ये मौल्यवान 7 धावा आपल्या संघासाठी बनवलेल्या आहेत. आज हेमंतजी गुलवी मुसाबा यांचा वाढदिवस आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आज नक्कीच त्यांच्या सोबत आहे. इथे देखील त्यांना केक कापून वीर तानाजी दापोडे नवीन 40+ संघाच्या वतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातील. पिंटूना फटका काऊ कॉर्नर रिझनला उडवलाय आणि खराब फिल्डिंग. चेंडू सीमा पार येतोय षटकार. पिंटू आज लक्की आहे कारण की पिंटूला जीवनदान देणं हे नक्कीच सौरभ युवा प्रतिष्ठान कशिली टीमला महागात पडेल. कारण की पिंटू जोशीलोण भातवड हे संघाचा एक चांगला खेळाडू आहे. 22 धावा. मॅच बन गया. पहिल्या ओव्हरमध्ये 7 होत्या. नक्कीच आमचे मित्र कृष्णा पाटील यांचं देखील मंचावरती शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मुकेश पाटील त्यानंतर नितीनजी पाटील असतील, निलेश पाटील, ऑल टीम आमचे अनिल पाटील शेट्या हे देखील मान्यवर कक्षामध्ये आहेत. नक्कीच मोनिका हॉटेल वलपाडा भिवंडी चे ऑनर कुंदनशेठ पाटील यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. इथे हा चेंडू अगदी स्टेट ड्राईव्हचा फटका झेल सोडलाय आणि त्याचा परिणाम साईला भोगावा लागलेला आहे. पिंटूच्या बॅटमधून या ओव्हरमधला हा दुसरा षटकार. वेलकम वेलकम वेलकम. मोनिका हॉटेलचे मालक आमचे परम मित्र कुंदनशेठ पाटील यांचं वीर तानाजी क्रीडा मंडळ नवीन 40+ संघ दापोडे आयोजित सन्माननीय श्री भरतदादा पांडुरंग पाटील चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धन्यवाद. पहिल्या ओव्हरमध्ये 7 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आलेत 21. धावसंख्या 28 झालेली आहे. चांगली टोटल 14च्या सरासरीनं पहिल्या 2 ओव्हरमध्ये 4 गड्यांच्या मोबदल्यात जोशी 11 भादवड हे संघाची ही आपण धावसंख्या पाहतोय. चला स्पीडअप करा. 4 वाजून 58 मिनिटं झालेली आहेत. सेकंड इनिंग मध्ये कशिली संघ तुम्हाला फलंदाजी करायची आहे. बघूया तिसरी ओव्हर आणि चेंडू सर्वेश यांच्या हातामध्ये सोपवलेला आहे. अतिशय चांगली स्पर्धा. यानंतर आपण सचिन स्पोर्ट पूर्ण संघाची स्पर्धा पाहणार आहोत. 15 ते 17 डिसेंबर या रोजी गंगामाता गोंदवलीच्या नगरीमध्ये ती स्पर्धा त्यांनी आयोजित केलेली आहे. सर्वेश समोर फलंदाज आहेत विजय नाईक. पहिला चेंडू इनसाइड आउट. चांगला संपर्क झालाय. चेंडू चालला अगदी डीप स्लीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. चांगला फटका. अगदी चेंडूच्या मेरिटनुसार हा फटका फलंदाज विजय नाईक खेळलेत. उद्या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस. उद्याचा पहिला सामना असेल सागर 11 जय बजरंग गोरसई विपक्ष चौटायरवा मानकोली. त्यानंतर जय गावदेव वडुनवगर पवनपुत्र वडपे स्वयंभूस्फोट पायगाव बंद्रामारुती कल्लेर आणि छत्रपती शिवाजी महाराज वडुनवगर हे संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळते. ते चांगला झेल टिपला आहे साईनं. विकेट नंबर 5 फलंदाज
विजय नाईक जेलबाद, एक ओव्हर 2 चेंडू, 5 बाद, धावा लागलेत 32. अतिशय चांगली स्पर्धा. अगदी इथे मैदानामध्ये प्रवेश केल्यानंतर असं वाटलं इथे रेग्युलरची स्पर्धा सुरू आहे की काय. अप्रतिम आयोजन. दापोरीच्या क्रीडानगरीमध्ये नेहमीच चांगलं आयोजन आपल्याला वीर तानाजी नवीन 40+ संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालेलं आहे. ज्ञानेश्वर न्यू बॅटर, ज्ञानेश्वर आलेत. ज्ञानेश्वर आहेत स्ट्राईकला. विजय बाद झाल्यानंतर सर्वेश बॉलिंग ट्रॅकवर. सुरेख चेंडू, वाईट यॉर्कर. अगदी फलंदाजाच्या शरीरापासून हा चेंडू दूर ठेवला होता. चांगली गोलंदाजी आपल्याला सर्व्हिसच्या यावरमध्ये पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर जरूर चौकार विजयनं टोकला, त्यानंतर विकेट आणि हा डॉट. धावसंख्या 32. हा चेंडू अगदी 20 मध्ये केलेला आहे. बघूया काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत. फेकी चांगले, थ्रो बघा आपण. अगदी रेग्युलर खेळाडूला लाजवतील असा थ्रो फेकलाय. डबल 3, 33 धावा. 16 चेंडू आणि 33 आलेत. आता 8 चेंडूंचा खेळ या सामन्यातून बाकी आहे. सेमीफायनल, पहिली सेमीफायनल आहे. फुल टॉस घेतलाय ऑन दी ऑफ. च्या अंदाजानं फटका आणि इथे पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे. पिंटूच्या बॅटमधून हा तिसरा ब्लास्ट, षटकार. एकोणचाळीस. एक चेंडू. अजून या तिसऱ्या ओव्हरचं शिल्लक आहे. सर्वेश ना आतापर्यंत 11 धावा दिलेत, 1 विकेट घेतलेले आहे. क्या बात आहे. अतिशय चांगला अगदी कव्हर पॉइंट ला फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. वाह, गुड फिल्डिंग. फक्त एक सिंगल आली या चेंडूवर. धावसंख्या झाली ती 5 बाद, 3 ओव्हर. जोशी भादवड ए टीम 40 धावा लागलेत. नक्कीच या स्पर्धेतून आपण पाहिलं तर पहिल्या दिवसातून क्वालिफाय झाली होती जोशी इलेव्हन भादवर ए. दुसऱ्या दिवसातून क्वालिफाय टीम स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली असा सेमीफायनल सुरू आहे. आणि आजच्या तिसऱ्या दिवसातून क्वालिफाय झालेली आहे ती श्री कालिका माता कालवा टीम. जय बजरंग कारिवली टीमला पराभूत करून उद्या फायनल डे आहे. उद्या सर्व संघांनी वेळेवर या. आयोजकांना सहकार्य करा आणि सामने अगदी वेळेवर आपण कंप्लीट करा, कारण की उद्या बक्षीस वितरण सोहळा आहे. मोठे मान्यवर देखील येतील बक्षीस वितरण सोहळ्यासाठी. त्यांची भाषणं असतील, स्वागत सन्मान, खूप मोठा कार्यक्रम असेल. त्यासाठी उद्या सर्व संघांनी वेळेवर यायचं आहे. 3 ओव्हर 40. एक गाव एक मंडल. वीर तानाजी क्रीडा मंडळाचे हे सुंदर असं मैदान आपल्याला पाहायला मिळतोय. ऐतिहासिक मैदान आहे. भिवंडी तालुक्यामध्ये या क्रीडा नगरीचं नाव देखील आवर्जून घेतलं जातोय. मान्य श्री भरतदादा पांडुरंग पाटील यांच्या मान सन्मानार्थ ही स्पर्धा
महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यकारिणी दादा सदस्य आहेत, माजी नगरसेवक आणि एक उद्योगपती अशी दादांची ख्याती आहे. पहिला चेंडू टाकला आहे निलेशनं वाईट. धावसंख्या झाली ती 41. 41 धावा लागलेत. बघूया पिंटू पाटील आहे 60 की 60च्या आतमध्ये. हा चेंडू अतिशय चांगल्या लाईन अँड लेंथवर पाहिलाय. थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. चांगली साथ दिली फलंदाज ज्ञानेश्वरनं पिंटूला. धावा मिळतील 2. त्रेचाळीस धावा. 19 चेंडू आणि 5-बाद-43. या इनिंगच्या अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. हा चेंडू ऑन साईडला खेळलेत. बघूया डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. फिल्डिंग चांगली झाली मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाही आहेत. 45. निलेशनं आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत मात्र पिंटूला मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलेले आहे. पिंटू खेळतोय 29 वर. संघाच्या टोटल आहेत 45 आणि वैयक्तिक 29 पिंटूच्या. हे खूप महत्त्वाचं आहे कारण की जगदीश नाईकची विकेट लवकर गेली. त्यानंतर गुरुनं 8 धावांचं योगदान दिलं. विजयनं 5, सुभाषनं 1 आणि 29 वर पिंटू. पायचीची अपील आणि पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज पिंटू पाटील OUT आउट. नक्कीच अगदी स्पर्धा GTC च्या लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि एक सुंदर म्युझिक सिस्टीम देखील आहे. एकविरा DJ. 3 चेंडू आहेत या पहिल्या इनिंगची शिल्लक. फलंदाज रणजित क्रमांक 8 वर गेलेले आहेत. 6 गडी बाद 45. निलेश मडवी स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली संघाचा हा मुख्य गोलंदाज म्हणून संघातून ओळख. अगदी आपण पाहिलं तर लॉंगलेग शिमारेषेच्या क्षेत्ररक्षकाला इनफिल्डच्या आतमध्ये शॉर्ट फायनलीला उभं केलं आहे आणि पॉईंटचं क्षेत्ररक्षक डीप पॉईंटला उभं केले आहे. रणजितसाठी हा चेंडू अतिशय चांगल्या लाईन अँड लेंथवर सिली मिडॉन रिजनमधून निलेशनं चेंडू उचलला आहे. पंचांचा इशारा आला लेग बाईज. धावसंख्या झाली ती 46. वेलकम नरहरी पाटील. एक उत्तम गायक आणि वीर तानाजी नवीन 40+ संघाचा एक चांगला खेळाडू देखील आहे. इथे पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज ज्ञानेश्वर पायचीच्या स्वरूपात बाद झालेत. नक्कीच निलेश मडवीनं पहिला चेंडू जरूर वाईट टाकला. त्यानंतर 2 चेंडूमध्ये 2 विकेट आली. लेग बाईज आणि एक विकेट. आता मैदानामध्ये सचिन नाईक 9व्या क्रमांकावर सचिनला पाठवलंय. एक काल असा होता की सचिन नाईकच्या नावाचा बोलबाला नक्कीच आपण जोशील भादवर एक टीमकडून पाहिला आहे. मात्र सध्याच्या घडीला कुठेतरी सराव कमी असावा.
गोलंदाजी चांगली केली होती. स्वर्गीय कबीर निर्मळ स्मृती चषकामध्ये जोशीलोण भातवड हे संघासाठी सचिन नाईकनं जेव्हा अगदी जगदीश नाईक यांनी 2 चेंडू विमर फेकल्यानंतर सचिनला गोलंदाजी दिली आणि त्या संधीचं सोनं सचिनने त्या स्पर्धेमध्ये केलं होतं. खूप चांगले कलरफुल बॅनर आपण पाहतोय, कटआउट मान्यवरांचे लावलेले आहेत. स्पर्धेला अगदी 4 चांद लागलेले आहेत. चांगला मंडप डेकोरेशन आहे, चांगलं DJ लाईव्ह आहे, GTC आणि उत्तम अशा बक्षीस चषक देखील आपण पाहतोय. भूतो ना भविष्यती अशा आपण स्पर्धा पाहतोय. हा चेंडू सचिनसाठी, एक धाव पूर्ण केली, दुसरीसाठी निघालेत आणि ते दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. लेगबायच्या स्वरूपात 2 धावा आलेत. धावसंख्या झाली ती 48. बरोबर प्रति ओव्हर 12 धावा आणि 48 बनवलं त्यांनी 49 लक्ष. धन्यवाद कालराम दादा. धन्यवाद. लगेचच आपण मुख्य व्यासपीठावर आजच्या आमच्या स्पर्धेला विनंतीला मान देऊन नुकतंच नुकतंच ज्यांचं शुभ आगमन आम्हाला या मुख्य व्यासपीठावर लाभलं अशा आजच्या दिवसाचे मुख्य अतिथी, मुख्य गेस्ट ज्यांचा आज वाढदिवस आहे, आमच्या मंडळातर्फे त्यांचा केक कापण्याचा कार्यक्रम होत आहे. सर्वांचे लाडके नेतृत्व आणि भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेचे विद्यमान कमिटी मेंबर सन्माननीय हेमंत दादा गुलवी साहेब, सर्वांचे लाडके नेतृत्व मुस्साबाई, त्यांचा आज वाढदिवस. DJ एक वाढदिवसाचं चांगलं गाणी होते. चला, जोशी 11 भातवड या संघाचे सर्व खेळाडूंनी देखील यायचं आहे. एक आपण 5 मिनिटाचा वाढदिवसाचा कार्यक्रम करत आहोत. चला DJ. मंडळाच्या सर्व सदस्यांच्या मार्फत मुख्य व्यासपीठावर होत आहे. चला, सर्वांचे लाडके भिवंडी तालुक्याचे लाडके नेतृत्व हेमंत दादा गुलवी, सर्वांचे लाडके नेतृत्व मुस्साबाई. धन्यवाद हेमंत गुलवी, मुसाबाई, तुम्हाला पुन्हा एकदा. त्यानंतर युवा उद्योजक सन्माननीय नवनाथ शेठ गुलवी साहेबांचं देखील, नवनाथ शेठ भोईर साहेबांचं देखील या आमच्या भरत दादा चषक स्पर्धेकरिता आम्हाला भेट दिली. त्यांचं देखील मी मंडळाचे सदस्य हरिदास पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दादांचा सन्मान करायचा आहे. स्वागताने सन्मान होतोय.
नवनाथजी भोईर यांचा हरिदास केसरीनाथ पाटील यांच्या यानंतर लगेचच या तिसऱ्या दिवशी आमच्या विनंतीला मान देऊन ज्यांची आम्हाला या सामन्यापूर्वी उपस्थिती लाभली असे मोनिका हॉटेलचे मालक आणि दापोडे गावचे खास सर्वांचे मित्र सन्माननीय कुंदन शेठ पाटील यांचा शुभ सन्मान मंडळाचे सदस्य राजेश पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मोनिका हॉटेलचे मालक आमचे मित्र कुंदन शेठ पाटील यांचा शुभ सन्मान आजच्या या स्पर्धेनिमित्ताने होत आहे. दिनेश पाटील आणि राजेश पाटील यांना विनंती करतो. की स्वागत आणि सन्मान केला जातोय पाहुण्यांचा मान्यवरांचा. अतिथी देव भव वीर तानाजी दापोडे नवीन 40+ संघाच्या वतीनं आपण पाहतोय भरतदादा पांडुरंग पाटील चषक 2025 एक भूतो ना भविष्यते अशी स्पर्धा. त्यानंतर या स्पर्धेनिमित्ताने कुंदन शेठ पाटील यांच्या सोबत केशव गौडा हे देखील उपस्थित आहेत. मी मंडळाचे सदस्य नरहरी पाटील यांना विनंती करतो की साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. केशव गौडा उद्योगपती केशव गौडा साहेबांचं सन्मान करायचा आहे. बात आहे असं वाटतं की गाणी सुरू ठेवावा आणि आम्ही थांबावं असे स्वर आहेत आमचे नरहरी पाटील यांचे. नरहरी पाटील नक्कीच तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आमच्या वीर तानाजी क्रीडा मंडळाच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये नरहरी पाटील महाराष्ट्राचा सर्वात लाडका गायक होईल अशा शुभेच्छा आहेत. बजाव डीजे. इथे षटकारानंतर विकेट घेतलेली आहे अखेरकार जगदीश नाईकनं डीजे. क्या बात आहे. सचिन नाईकनं हा झेल टिपलाय मिडॉनला आणि धक्का लागलाय दुसरा महेश तरेच्या रूपानं. अगदी पहिल्या 2 चेंडूमध्ये सर्व काही ठीकठाक होतं. 2 मध्ये 6 आल्या. त्यानंतर 2 चेंडूमध्ये सलग 2 विकेट. नरहरी पाटील नक्की जेव्हा प्रथम मी त्याचं गीत ऐकलं तेव्हा वाटत होतं की नरहरी पाटीलचा आवाज आहे. नक्कीच अतिशय चांगले गोड आवाज आहे. एकविरा मातेची प्रार्थना आहे की आमच्या नरहरीच्या पाठीशी
सदैव आई तुझा हात असू दे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आमच्या दापोडे गावचा आवाज हा आमच्या महाराष्ट्राच्या बाहेर देखील जाईल अशी आम्ही नक्कीच अपेक्षा करतोय. चांगले सिंगर आहेत. एकदा हेमंत गुलवी मुसाबा यांच्यावर देखील एक गीत नरहरी पाटील तुम्हाला यानंतर बोलायचं आहे. आज त्यांचा नक्कीच, वाढदिवस आहे. नक्कीच, 2 लाईन तरी बोला. नक्कीच. हॅट्रिक ऑन आहे. नक्कीच विष्णू पाटील खुश आहेत कारण की त्यांच्या टीममध्ये सध्या नरहरी पाटील त्यांचे सदस्य देखील आहेत. चांगला आवाज आहे. दापोडे गावचे शाहीर नरहरी सीताराम पाटील. हॅट्रिक ऑन. क्या बात आहे. सुरेख चेंडू अगदी ऑफ ब्रेक चेंडू टाकला होता. चेंडू पळंतर काहीसा लेगस्टिकच्या बाजूनं वलवताना पाहायला मिळालाय. जगदीश नाईक सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर जगदीश नाईक चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. मुकादम 5 चेंडू 6 धावा. दुसऱ्या चेंडूवर षटकार आला होता. त्यानंतर काय चांगलं कमबॅक केलाय. इथे बघूया हा चेंडू इनफिल्डच्या आतमधून उचललाय. फक्त 1 धाव येईल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि स्वराज युवा प्रतिष्ठान कशिली टीम 2-7 बनवायचे आहेत 49. जोशीलोण भादवा टीमनं देखील पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा घेत 2 गडी गमावले होते. इथे अगदी दोन्ही संघ समान रेषेमध्ये चालले आहेत. राजूदादा पाटील वेलकम. उद्या जवानमान सारंगाव 40+ आयोजित सरपंच उपसरपंच चषकामध्ये वीर तानाजी दापोडे सिनियर 40+ ची टीम आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. तिथे कारिवली संघात अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे. पहिल्या गटातून जय कालिका माता कालभार सदा मात्रेची टीम क्वालिफाय झालेली आहे. शुक्रवार आणि रविवारचा विजेता सेमीफायनल आणि आजच्या गटातील अंतिम विजेता थेट फायनल. सचिन नाईक पहिल्या ओव्हरमध्ये 7 आणि गोलंदाजीसाठी दुसरं ओव्हर घेऊन आलाय जोशीलोण भादवार ये संघाचा सचिन नाईक. बघूया पहिला चेंडू ओव्हर द विकेट. पहिला चेंडू बॅक टू दी बॉलर. चांगले प्रयत्न होते सचिन नाईकचे. ऋषी आलाय. आज ऋषीला 4थ्या क्रमांकावर संधी मिळालेली आहे. 7 चेंडू आणि 8 धावा लागलेत. नक्कीच आमचे दुर्वन विठ्ठल पाटील दापोडे ग्रामपंचायतचे वरिष्ठ लिपिक आहेत आणि गावामध्ये कुठलाही कार्यक्रम असो अगदी विनायक सर असतील आणि दुर्वन पाटील यांनी नेहमीच अतिशय चांगलं सूत्रसंचालन केलेलं आहे. क्या बात है. सचिन नाईक अतिशय चांगली गोलंदाजी करतायत. पंचांचा लेगबायचा इशारा आलाय. फलंदाज दिनेश भंडारी आलेत. अजूनही खातं खोलायचं आहे. 2 चेंडूचा सामना केलाय. साई बाद झाले 6 वर. दिनेश 0 वर आहे. महेश 0 वर बाद झालेत आणि ऋषीनं 2 धावा बनवलेले आहेत 3 चेंडूमध्ये. इथे मिस टाइम फटका आहे चेंडू हवेमध्ये. जगदीश नाईक हा गेम प्लॅनिंग आहे. नक्कीच हा झेल नक्कीच जगदीश नाईक यांच्यासाठी कठीण नव्हता. मात्र गेम प्लॅनिंग आहे. नक्कीच वंडरबॉय भिवंडी जगदीश नाईक, त्यानंतर डायमंड ऑफ भिवंडी अल्पेश चौधरी आणि हार्ट ऑफ सिटी दीपक मडवी आणि दापोडेचा
किंग क्रिकेटर राजेंद्र पाटील ब्लॅक डायमंड ऑफ भिवंडी. नवीन 40+ संघटनेमध्ये सर्व शेअर 1.25 शेअर आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्या बात आहे. गोट्याबाई देखील असत आहेत. क्या बात आहे. आज मुसाबाई यांचा वाढदिवस आहे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आज खुश असणारच, कारण की मुसाबाई यांच्या चेहऱ्यावर नेहमीच आपण स्मित हास्य पाहतोय. आज हनुमंतरायाचा वार आहे. या स्पर्धेचा 3रा दिवस. लाईट बंद करा, तिकडे खेळाडूंना अडचण निर्माण होते. धन्यवाद. ओव्हर नंबर 2 चा शेवटचा चेंडू. क्या बात आहे. इथे झेल सोडलाय, मात्र फलंदाज ऋषीला धावबाच्या स्वरूपात परतावं लागेल खेळाडू कक्षामध्ये. 2 ओव्हर 3 बाद 11. 4 ओव्हरमध्ये लक्ष आहे 49चं. आता येणाऱ्या 12 मध्ये 38. प्रति ओव्हर 19 धावा वन गणित येऊन थांबलेले आहे. अगदी आपले वीर तानाजी नवीन 40+ ची संपूर्ण टीम, त्याबरोबरच सिनियर 40+ चे देखील सिनियर खेळाडू या मंचावरती उपस्थित आहेत. सर्वांचं शाब्दिक सन्मानी मान्य श्री भरतदादा पांडुरंग पाटील चषक 2025 मध्ये मानपूर्वक सहर्ष स्वागत. मैदानामध्ये अगदी शांत वातावरण, मात्र इथे जोशील भादवार ची टीम गरमागरमी पाहायला मिळते. स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशिली संघाच्या फलंदाजांसाठी आता अग्नि परीक्षा आहे. 12 चेंडू 38 धावा. नक्कीच आता पिंटू पाटील आलाय. पिंटूनं अक्षरशः चालू हंगामाची सुरुवात चांगली केलेली आहे. दिलीप मोरे आम्हाला जोडलेत. त्यांनी देखील या स्पर्धेचे लाडके आयोजक वीर तानाजी दापोडे संघाला शुभेच्छा दिलेत. भरतदादा पांडुरंग पाटील चषकासाठी तसेच हेमंतजी गुलवी मुसाबाई यांना देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा. धन्यवाद. दिलीपजी मोरे आणि कैलास मामा. पहिला चेंडूला अगदी जमिनीलगत केलेला आहे. काऊ कॉर्नर रिजनकडे चेंडू सरसावतोय. इथे विकेट आली. फलंदाज दिनेश भंडारी बाद झालेत आणि आता मैदानामध्ये जयेश जिद्दी खेळाडू आहे. नक्कीच या जोडीवर आता भरपूर काही निर्भर आहे. नावामध्ये यश आहे, मात्र कर्मामध्ये काय लिहिलंय याचं उत्तर आपल्याला कळेल. निलेश आणि जयेश बाद झाले. महेश आणि दिनेश. यश नावाचे खेळाडू स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशिली संघामध्ये भरपूर आहेत, मात्र नावावर काही नाही आहे, कर्मावर सर्व काही अवलंबून आहे. 11 चेंडूमध्ये 37 धावा अजून या सामन्यातून बनवायचे आहेत. चांगला सामना प्रेक्षकांसमोर आहे. पिंटू अगदी शॉर्ट रनअपनं गोलंदाजी करतोय. संदीप अगदी एस्टर्नपासून दूर आहेत. शॉर्ट थर्डमॅनला योगेश नाना उभेत. इथे अतिशय क्लास फटका होता, मात्र प्रोटेक्शन तिथे पाहायला मिळालं. डीप मिड विकेट रिजनला हा विजयनं झेल टिपलाय की मॅच पकडली. नक्कीच मोठी विकेट या सामन्यातून निलेशची आलेली आहे. क्या बात आहे. सचिन नाईक हा खूप लक्की गोलंदाज राहिलेला आहे, कारण की या खेळाडूला गोलंदाजीपासून दूर ठेवला होता. जगदीश नाईकनं मानकुलीच्या स्पर्धेमध्ये 2 भीमा टाकले आणि पुढचे चेंडू टाकण्यासाठी सचिनला संधी दिली. त्यांनी 5 चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने टाकले आणि तिथून सुभाष पाटीलनं त्याला सातत्याने गोलंदाजी दिलेली आहे. सनी पाटील गुंदावली आणि रामशेठ भोसले कशेली या दोन्ही मान्यवरांना आणि गणपतजी भोईर यांच्याकडून हेमंतजी गुली मुसाबाई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. धन्यवाद. सनी पाटील, रामशेठ भोसले, गणपतजी भोईर, आपला खूप खूप धन्यवाद. सर्वेश स्ट्राईकला. पिंटूनं कमी गतीनं चेंडू सोडलाय.
आता इथून खूप मोठी मेहनत कष्ट करावे लागतील. स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली संघाच्या फलंदाजांना बघूया. जयेश स्ट्राईकवर गेलाय. आत्तापर्यंत 15 चेंडू फेकलेत, फक्त 13 धावा आलेत आणि उर्वरित आता 9 मध्ये 36चं लक्ष उभं आहे. 9-36. क्या बात आहे. अगदी स्लॉक सिपच्या अंदाजानं फटका. सर्व काही जोशीलवन भादवड संघाच्या बाजूनी नशीब पाहायला मिळत आहेत. क्या बात आहे. 2 धावा या चेंडूवर. सुभाष पाटीलनी सांगितलंय आज आमच्या संघाचे सदस्य भिवंडी तालुक्याचं नव्हे तर ठाणे जिल्ह्याचं एक दमदार व्यक्तिमत्व हेमंत गुलवी यांचा आज वाढदिवस आहे आणि हा सामना जिंकण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि हेमंत गुलवी यांना आज आम्ही स्पेशल भेट देण्याच्या तयारीत आहोत. इथे योगेश नानाचं चांगला बॅकअप. या चेंडूवर धावा आल्या 2. धावसंख्या 17. 8 मध्ये 32. 8 चौक 32. 7 मध्ये 7 चेंडू 32. काय सामना आहे. वा. जयेश 2 पिंटू अतिशय चांगला चेंडू आपण पाहिला. विकेट टू विकेट चेंडू पाहिला होता. इथून जर चेंडू बॅटला नसता लागला तर जयेशसाठी मोठी समस्या निर्माण झाली असती. चांगला बचाव केलाय. एक सिंगल धाव घेतली. 3 ओव्हर धावा बनलेत 18 आणि आता येणाऱ्या 6 मध्ये अजून पाहिजे 31 धावा 6 चेंडूमध्ये. नवीन 40+ संघटनेमध्ये अजूनही हा कारनामा होण्याचा बाकी आहे. मात्र क्रिकेटमध्ये असे कारनामे होत राहतील. रेकॉर्ड बनते टूटने के लिए. हरिदास पाटील यांच्या नावावर 7 चेंडूमध्ये 7 चौकार मारण्याचा विक्रम आहे आणि चालू सीझनमध्ये 2 विक्रम झालेले आहेत. 6 मध्ये 7 चौकार. एक बंदरामूर्ती कल्लेर मुकेश पाटीलच्या नावी आणि एक जय बजरंग कारिवली परशु पाटीलच्या नावी आहे. क्या बात आहे. 8 मध्ये 8 मारले तर हरिदास भाऊ पाटील यांच्याकडून त्या फलंदाजाला रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे ना. 8 मारायला लागतील. रेकॉर्ड ब्रेक होईल. 7,000 ते आता हरिभाऊ बोलतील तेव्हा. आम्ही दरवर्षी बोलतोय कोणी फलंदाज मारत नाही. हा रेकॉर्ड तोडणं खूप कठीण आहे. बघूया इथे हा चेंडू खेळलेला आहे जयेशनं. मिसफिल्ड पाहायला मिळते का आणि हा मिळाली. यस. चेंडू चाललाय सीमापार चौकार. नाही आता हरिभाऊ यांचा रेकॉर्ड बोलून बोलून आम्ही देखील थकलोय. फलंदाजांना मात्र तो रेकॉर्ड मोडता येत नाहीये. 7 मध्ये 7 मारलेत. मोठा कारनामा केलाय. गुरुदत्त चौथ्यारवा किडनगिरीमध्ये हा रेकॉर्ड बनवलाय. यस. इथे हा भीम टोला वज्र टोला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. षटकार. 2 मध्ये 10 आलेत. आता 4 मध्ये 21. रेकॉर्ड बनते हे टूटने के लिए. इथून अजूनही जयेशनं 4 मध्ये 4 ठोकले तर रेकॉर्ड बनेल. क्या बात है. स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली टीम आणि जोशीलवन भादवड हे टीम 4 मध्ये 21. इथे हा चेंडू देखील आलाय खराब. त्याचा देखील घेतलाय खरपूस समाचार. चेंडूला पाठवलाय डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. सलगचा दुसरा षटकार. हा जो चौकार गेलाय ना हा चौकार काहीसा जयेशला लक्की राहिलेला आहे. आमचे कुंदन पाटील मोनिका हॉटेलचे मालक यांना देखील आज हा सामना पाहण्याचा योग आलेला आहे. खुश आहेत. षटकार आहे. अगदी कटआउटच्या चेंडू सेफ लँड झालाय. नाही क्रिकेटपासून दूर असतात आम्हाला माहीत आहेत. खूप आज वेल काढली. वीर तानाजी दापोडे नवीन 40+ खेळाडूंच्या प्रेमाखातीर कुंदन पाटील इथे आलेत. क्रिकेट खेळलेत ते मात्र सध्या बिझनेसकडे जास्त लक्ष आहे. 3 मध्ये 15. 3 मध्ये 16 आलेत आणि 3 मध्ये 15. क्या बात आहे. म्हणून मी जयेश बद्दल नेहमी म्हणतोय जिद्दी खेळाडू आहे. 3-15. गुरु नाईक वर आक्रमण जारी आहे.
इथे अजून एक, क्या बात है, 3 में 3 ठोक डाले. जयेश नक्कीच इथे अतिशय चांगली फलंदाजी करतोय. 4 मध्ये 22 ठोकलेत आणि आता 2 मध्ये नाव. जगदीश नाईक पाहत होते पहिल्या चेंडूवर जिथे चौकार गेला तिथून जगदीश नाईक देखील नाराज झाले होते, कारण की फिल्डिंग हा तुमचा मुख्य घटक आहे. तुम्ही धावा किती बनवल्यात त्यापेक्षा तुम्ही किती थांबवल्यात याला जास्त महत्व आहे. 2 मध्ये नाव गुरु नाईक. नक्कीच मुकादम चालू सीझन मध्ये गुरु नाईकला या सर्वाधिक धावा आतापर्यंत एखाद्या फलंदाजाने घेतल्यात या स्पर्धेतून असं म्हणावं लागेल. थंडी में गर्मी का एहसास. नक्कीच 2 मध्ये नाव. हा चेंडू दोन्ही संघांसाठी निर्णायक आहे. इथे अजून एक, 4 में 4 आणि आता 1 मध्ये 3. क्या बात है, छा गए गुरु. आता जो पहिला चौकार गेलाय तो चौकार जयेशला लक्की की आता जोशील भादवड संघासाठी लक्की. 1 में 3 चेसिंग इज कंपल्सरी. गुरु नाईक यांनी आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि 28 धावा दिलेत. 6 मध्ये 31. मी मगाशीच उल्लेख केला चेंडू टाकण्याआधी की नवीन 40+ संघटनेमध्ये 6 मध्ये 31 धावा अजूनही बनल्या नाहीत, मात्र आता त्या बनवण्याच्या तयारीत आहे जयेश. 1 में 3 चेसिंग इज कंपल्सरी. फाइनल से पहला फाइनल मुकाबला 1 में 3. क्या बात है. एक चेंडू 3 धावा. मैच कोई भी जीते मैदान में जा सकते हैं. 1 में 3. तीन ओव्हर मध्ये 18 आणि 6 मध्ये 31. 1 मध्ये 3 आणि हा चौकार. क्या बात है, रिकॉर्ड बनते हैं. शेर बन गया जयेश. क्या बात है, तब्बल 32 धावा घेतलेत 7 चेंडू मध्ये. हा कीर्तिमान राहिलाय. वाह, हार्ड लक जोशी 11 भादवार ए टीम आणि गुड लक स्वराज जीवा प्रतिष्ठान कशेली, रामशेठ भोसले, गणपती भोईर, साई मामा, परेश तरे अँड स्पेशली अभिनंदन डॉक्टर देवानंदजी थले साहेब, ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख यांची टीम. क्या बात है, पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर 5 मध्ये 5 षटकार. नक्की 4 मध्ये 4 आणि 1 चौकार.